ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा विजय असो, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा विजय असो। दीपक भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, दीपक भाई तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ है। अरे पोलीस प्रशासन, अरे पोलीस प्रशासन, अरे पोलीस प्रशासन, अरे पोलीस प्रशासन, अरे बंद करा, बंद करा चक्री व्यवसाय बंद करा, अरे बंद करा, बंद करा चक्री व्यवसाय बंद करा, अरे बंद करा, बंद करा चक्री व्यवसाय बंद करा। जय भीम, जय शिवराय, जय संविधान। आज सातारा शहरामध्ये शहर पोलीस स्टेशन तसेच शाहपुरी हद्द पोलीस स्टेशनमध्ये चक्री व्यवसाय, गांजा व्यवसाय तसेच मटका व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असून त्याला वरद असतो कोण असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। परंतु ऑल इंडिया पॅन्थर सेना ही प्रत्येक गोष्टीला समोर असते। 2 दिवसापूर्वी सातारा शहरामध्ये जे लोक चक्री व्यवसाय हरले त्यांच्या आया बहिणी आमच्याकडे येऊन आमच्याकडे असे अर्ज देऊन गेलेले आहेत। कलेक्टर साहेबांना आम्ही 15 दिवसाचा अल्टिमेट दिलेला की कलेक्टर साहेब 29 तारखेपर्यंत तुम्ही सांगून SP साहेबांना, DYSP साहेबांना सांगून सर्व तात्काळ धंदे बंद करा। परंतु लोकलमध्ये ज्या ठिकाणी जे हे धंदे व्यवसाय चालू असतात त्याला बेकायदेशीर वरदहस्त असल्यामुळे हे धंदे अजूनही चालू आहेत, आत्ताही चालू आहेत। आम्ही तर आंदोलन करतोय तरी अजून कुणाला काही नाही, अजून हे धंदे चालू आहेत। परंतु माझं उद्यापासून जे आंदोलन करणार आहे ते आम्ही अर्धनग्न आंदोलनाला बसणार आहोत। कारण की या प्रशासनाला जाग येणार कधी? इथं धनदानगे आहेत ते ह्या पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली आहेत। बेकायदेशीर धंदे ह्यांच्या ताकदीमुळे चालू आहेत आणि आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस जर आंदोलनाला बसला तर ह्यांना हे धंदे नाहीत, ह्यांचं काही काम नसतंय, ह्यांना असलंच काम आहे असं सांगायचं। आणि जर आमच्या कार्यकर्त्यांमध्ये जर उद्या वादविवाद झाला, पोलीस स्टेशनच्या समोर आम्ही मिटवायचा प्रयत्न केला तर PI साहेब असे म्हणतात नाही हे पोलीस स्टेशन पशीच बी कालवा केलेला आहे, त्यांचे 353 दाखल करा। एखाद्या कार्यकर्त्याला जर आपण कपडे द्यायला गेलो पोलीस स्टेशनला, जर आता समजा MCR झाला एखाद्या कार्यकर्त्याचा, तर आमचा कार्यकर्ता कपडे द्यायला गेला तर त्याला मारहाण करणे, तू ह्याच्यापाशी का आला, ह्याला कपडे का दिले म्हणून मारहाण केली जाते। म्हणजे ह्यांचे सगळ्या गोष्टी आम्ही सहन करायच्या का? यासाठी आम्ही थांबणार नाही। व तसेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनाही सांगितलेल्या ह्या गोष्टी तर हे गांभीर्याने घेणार आहे। परत मुख्यमंत्री व IG साहेबांना आम्ही आता ह्या गोष्टीचं निवेदन देणार आहोत आणि तात्काळ जे 2 नंबर धंद्यांना जे पाठीशी घालतात त्यांना निलंबित करण्याची मागणी करणार आहोत। कारण की असले व्यवसाय करायचे नाहीत। वारंवार आम्ही हे केले असता आमच्यावर हे लक्ष नाही प्रशासनाचे। त्यामुळं आम्ही पॅन्थर आहोत, पॅन्थर जीवाची बाजी करूनच सगळ्या गोष्टी करतो, त्या आम्ही आता कदापि सहन करणार नाही। 2 दिवसाची गोष्ट आहे, एकाने DJ वाजवला, तो दलित होता, त्याच्यामुळे 9 वाजता त्याला म्हणले DJ बंद करा। परंतु त्याच दिवशी करंजेमध्ये वरात चांगल्या पद्धतीने मोठा आवाज सुरू चाललेला, परंतु त्याचा आवाज बी कमी करू नका असं सांगितलं आहे। यामुळे आम्ही असं सांगतोय, आम्ही इशारा देतोय की जर लवकरात लवकर या कारवाई थांबल्या नाही तर आम्ही बी थांबणार नाही, हे तुम्हाला आम्ही शब्द देतो। आम्ही पॅन्थर आहे, आम्ही पॅन्थर काम करतो। जय भीम, जय शिवराय, जय संविधान। प्रशासनाकडून उत्तर येतं की यात कोणतंही तथ्य नाही, मात्र राजेरोसपणे सातारा शहरात जे अवैध धंदे सुरू आहेत या धंद्यांचा खरा आका कोण आहे हे सर्वांना माहिती आहे आणि कोणाच्या आधिपत्याखाली धंदे चालू आहेत यांचा मार्ग लवकरात लवकर प्रशासनाने शोधावा आणि आमच्या या बसलेल्या आदित्य गायकवाड यांच्या विविध मुद्द्यांना न्याय द्यावा। आणि शेतकऱ्यांना जर हे धंदे अधिकृत असतील तर शेतकऱ्यांना अधिकृतरित्या गांजा शेती करण्यासाठी परवानगी द्यावी, एवढीच या ठिकाणी मी मागणी करतो। थांबतो। जय भीम, जय शिवराय, जय संविधान।